राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार काल परवा माध्यमामध्ये ऐकलं मी की असं म्हणाले की सगळे सोंग करता येतात मात्र पैशाचं सोंग करता येत नाही. आता खरं आहे दादा, ते ग्रामीण भागातल्या लोकांना हे सगळ्याला माहिती आहे की पैशाचं सोंग करता येत नसते, कोणतंही सोंग करता येते. पण आता दादा तुम्ही म्हणले पैशाचं सोंग करता येत नाही, पण आता तुम्ही कुठं कुठं पैसे देता ते आपल्याला आज बघायचे. तमाशा महोत्सव असल, कलावंत असल, भुलाबाईचा कार्यक्रम असल. आता सध्या पावसाळा सुरू आहे, म्हणजे इतकी भयानक अतिवृष्टी आहे. शेतकऱ्याच्या शेतात पिकं राहिली नाही, शेतकऱ्याचं नुकसान झालंय, शेतकरी रडकुंडीला आलेला आहे, त्याचा संसार उघड्यावर पडलेला आहे. आणि हे राजकीय नेते दौरे करायलेत आणि दौऱ्यामध्ये मोठमोठे आश्वासन दिले चाललेत. मात्र जे काही सरकारनं एक आश्वासन दिलेलं होतं कर्जमाफीचं, त्या कर्जमाफीचा विसर या सरकारला पडलेला आहे. आता तिकडे लातूरकड मुख्यमंत्र्याला एका शेतकऱ्यानं प्रश्न विचारला, बाबा तुम्ही भरपाई देणार आहेत पण किती देणार आहेत जाहीर करा. तर मुख्यमंत्री त्या शेतकऱ्याला म्हणाले की हा राजकीय आहे. नंतर लोकमतवर त्याची मुलाखत बघितली, तो शेतकरी म्हणतो मी काही राजकीय नाही, काय नाही, माझ्या मनात आलं ते म्हणले आम्ही मदत करू. विचारलं मी किती देणार तुम्ही, आणि देऊन देऊन किती देणार, 1-2 हजार रुपये. आज लाखोंचं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि ह्या 1-2 हजारात काय होणार असा त्या शेतकऱ्याचा प्रश्न होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यालाच पोलिसाला धरून न्यायला सांगितलं. मग अशी जर परिस्थिती असेल आणि त्याच्यात अर्थमंत्री असणारे अजितदादा म्हणत असतील की पैशाचं सोंग आणता येत नाही, मला एक सांगा, खरंच अजितदादा असा एक तरी आमदार आहे का बरं तुमचा असा की खरंच लय गरीब आहे? बरे आमदार झाल्यावर नेमके पैसे कुठून येतात हे तरी एकदा असं मन मोकळेपणानं सांगा. आता तुमचा आमदार म्हणजे तुम्हाला राग येईल, तुमचा म्हणत नाही मी, सगळ्याच पक्षाचे आमदार. बरं त्याच्यात आजी असू का माजी असू, आता माजीला पेन्शन आहे, बरं खरंच त्याच्या घरी तशी हालाखीची परिस्थिती आहे का की त्याला पेन्शन द्यायला? मग तशी परिस्थिती शेतकऱ्याची नाही का बरं? बरं का बरं तुम्हाला शेतकऱ्याला मदत करताना तुमचा हात आखडून जातो? शेतकऱ्याला का देऊ वाटत नाही तुम्हाला? आता काल परवा 2-3 दिवसाचे शासन निर्णय आहेत मित्रांनो. यामध्ये झाडीपट्टी महोत्सव, आता हे आपल्याला माहित नाही झाडीपट्टी महोत्सव काय आहे. 2025 आयोजन खर्चास मान्यता देण्याबाबत. त्यानंतरचा पुन्हा एक निर्णय लोकनृत्य महोत्सव 2025 आयोजन खर्चास मान्यता. आता हे कवाचे आहेत माहितीये का? चालू आता हे काल परवाचे अतिवृष्टी चालू आहे, शेतकरी बेजार आहे, त्याच्या वावरात काही राहिलं नाही, त्याच्या घरातही काही राहिलं नाही, अशा परिस्थितीत काढलेले हे शासन निर्णय. त्यानंतर आदिवासी कला महोत्सव, त्याच्या खर्चाला मान्यता. मराठी गझल महोत्सव आयोजनाच्या खर्चाला मान्यता. आता त्यानंतर तमाशा महोत्सव, त्याच्या खर्चाला मान्यता. जे आयोजन करावं लागतंय त्याच्या वित्तीय खर्चास मान्यता. खडी गंमत महोत्सव, आता हे मी आता ऐकलेलेच नाहीत का, खडी गंमत महोत्सव कुठून येतात काय माहित, काय मिळत नाही. त्यानंतर भुलाबाई लोककला महोत्सव, आता हे भुलाबाई माहित होतं आपल्याला, खेड्यापाड्यानं गणपती झाल्याच्या नंतर पोरी ते भुलाबाया मांडित होत्या, महिनाभर त्याच्या त्या भुलाबायाच्या आरत्या, आणि ते खाऊ खायचा, कोण काय खाऊ ठुलाय, रोज वेगवेगळा ठवाच्या, ते माहित होतं. पण आता हे भुलाबाई महोत्सव माहित नाही. आणि हे फक्त महाराष्ट्रात म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये एकाच जिल्ह्यात राबविले जातो, त्याच्यासाठी बी निधी दिलेले. आता मी सांगायलोय फक्त हे महोत्सव, याला दिलेल्या आर्थिक खर्चाच्या मान्यता, याला किती पैसे दिलेत हे सांगितल्यावर तर डोळेच पांढरे होतील. त्यानंतर विधी नाट्य महोत्सव, कीर्तन महोत्सव. आता ह्या पावसाळ्यात कोणते कीर्तन महोत्सव होणार आहेत? मरणाचा पाऊस पडायलाय. भारूड महोत्सव, त्याच्या आयोजनास. दशावतार महोत्सव, दंडार महोत्सव. आता मी आता कधी ऐकलेले नव्हते, पण शेतकरी मित्रांनो
तुम्ही जर कधी हे असे महोत्सव ऐकलेले असले आणि कुठं कुठं होते ते तरी कमीत कमी सांगा, म्हणजे सगळ्याला माहित होईल की असे महोत्सव काही आपल्या महाराष्ट्रात असतात. आता कीर्तन महोत्सव असतो ते माहिती आहे आपल्याला, पण बाकीचे महोत्सव काय माहित नाहीत. आणि एवढ्या महोत्सवाला द्यायला सरकारजवळ पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यावर जे काय आज संकट कोसळलंय, शेतकरी देशोधडीला लागलाय, त्याच्या शेतात आज काहीच राहिलेलं नाही. तुम्ही बघत असाल लोक त्या शेतातून बाहेर निघायला तयार नाही, त्या पाण्यातच जीव द्यावा का अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची. आणि त्याच्यात अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत आणि ते म्हणते पैशाचं सोंग आणता येत नाही. आता मला सांगा, तुमच्या कोणत्या आमदाराकडे पैसे नाहीत आणि सोंग आणता येत नाहीत? मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर शेतकऱ्याला, बरं तुम्हाला काय घरून नाही द्यायचं ना, सरकारचे शेतकरी म्हणजे सरकारचं म्हणजे समाजाचा शेतकऱ्याचाच पैसा आहे, तो त्यालाच परत द्यायचा मदत म्हणून. आणि तुम्ही म्हणतात की पैशाचं सोंग करता येत नाही. जर असं राजकारणी नेते करत असतील तर त्या शेतकऱ्याचं पुढं काय, हाच महत्वाचा पडलेला प्रश्न आहे. आता शेतकरी मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मनातलं बोला आणि कमेंट करा. जय जवान जय किसान.